आले आज राष्ट्रवादीत आहेत. गजानन काळेचा एकच पक्ष गेली 15 वर्ष सर्व सहकारी असले, तेव्हा आम्ही हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर घेऊन आमच्यासाठी काय या बॉन्ड पेपरवरती आपल्याला वाचून दाखवतो. मी गजानन श्रीकृष्ण काळे, राजसाहेबांचा कट्टर महाराष्ट्र सैनिक. 2009 मध्ये जेव्हापासून मी राजकीय कारकीर्द सुरू केली तेव्हापासून राजसाहेबांसोबत व पक्षासोबत एकनिष्ठ आहे. मी यंदा बेलापूर विधानसभेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार असून या निवडणुकीत मी आमदार म्हणून निवडून आल्यावर कितीही प्रलोभने आली तरी इतर कुठल्याही पक्षात जाणार नाही, पक्षाशी गद्दारी करणार नाही आणि मतदारांशी प्रतारणा करणार नाही. पक्ष नेतृत्व, पक्षाचा विचार व तत्वाशी कधीही तडजोड करणार नाही. भविष्यातही मला पक्षाने उमेदवारी नाही दिली, मी परत एकदा सांगतो, भविष्यातही मला पक्षाने उमेदवारी नाही दिली तरीही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष सोडणार नाही, हे मी नवी मुंबईकरांना लेखी देते. मी माझा हा शब्द पाळला नाही तर मला यापुढील कोणत्याही निवडणुकीत नवी मुंबईकरांनी निवडून देऊ नये असे जाहीर आव्हान करिता आज रोजी प्रतिज्ञा लेख लिहून देत आहे, नोटरी केलेलं आहे बॉन्ड पेपर. माझं संदीप नाईकांना आव्हान आहे या पत्रकार परिषदेत, आपण निवडून आत, ज्याची शक्यता कमीच आहे, पण आपण पडला, पराभव झाला तर आपण शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंदनीय पवार साहेब गट यातच राहणार आहात. बॉन्ड पेपरवर लिहून द्या नवी मुंबईकरांना. आहे हिंमत, आहे का धाडस तर सांगावं. संदीप नाईकांना या पत्रकार परिषदेतून मी आवाहन करतोय की आपण सुद्धा हा बॉन्ड पेपर अशा माध्यमातून लिहून द्यावा, म्हणजे तुतारीमध्ये जे काही निष्ठावंत असतील आणि नवी मुंबईकरांनाही कळेल की बाबा पक्ष बदलण्यात यांचा हा कदाचित शेवटचा पक्ष असावा. नाहीतर इथे काही मिळालं नाही म्हणून परत अन्याय झाला आणि अन्याय नवी मुंबईकरांवर झाला म्हणून परत या पक्षातून त्या पक्षात उडी मारायला हे मोकळे, ज्यांचा कुठल्याही विचारांशी, तत्वाशी काहीही देणं घेणं नाही. पहिला जय श्रीराम आणि आता लगेच रामकृष्ण हरी. पुढे जाऊन समाजवादी पक्षात जाऊन अल्लाहू अकबर म्हणणे म्हणजे झाले. ही अशी लोक रोज वेषांतर करणारी ही नवी मुंबईकरांना हवीत. हे आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून दिलं आणि एक खुल्या चर्चेचं आव्हान देतोय. बहुधा यांच्या पक्ष नेतृत्वाचा यांच्यावर विश्वास नाही म्हणून अजूनही एका मोठ्या शीर्ष नेत्याचं अजून काही सभाच झाली नाही. आता मी बोलल्यानंतर उद्यापासून बघा लगेच त्या सभा नेता तो गजानन काळे अजून आमचं काहीतरी काढत बसेल. शीर्ष नेत्यांनाही माहिती आहे हे पडणार आहेत दोघे, ताईगिरी आणि बाईगिरी. माझ्या नेत्याला माहिती आहे मी निवडून येणार. 8 तारखेला सभा दिली, विश्वास दिला, आमच्या मागे ताकद उभी केली. 10 वर्ष संदीप नाईक 2009 ते 14 आणि 14 ते 19 ऐरोली विधानसभेचे आमदार होते. 2014 ते 19 आणि 19 ते 24 मंदाताई बेलापूर विधानसभेचे आमदार होते. 10 वर्ष ह्या दोघांनाही ऐरोली आणि बेलापूर विधानसभेतून मिळाले. मात्र या 10 वर्षामध्ये नवी मुंबईकरांना काय मिळालं तर काही मिळालं. जर यांना वाटतं यांनी खूप काही केलं 10 वर्ष आज आमदार म्हणून, मी खुल्या चर्चेचं त्यांना निमंत्रण केलं. खुल्या चर्चेचं निमंत्रण
15 तारखेला दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे या. मी स्वतः येणार आहे आणि 10 वर्षात आपण काय कामं केली. मी महानगरपालिकेची कामं सांगू नका. विधानसभेचा आमदार म्हणून आपण कुठला प्रकल्प आणलाय राज्य सरकारकडून, आपण कुठली योजना आणली केंद्र सरकारकडून नवी मुंबईकरांसाठी, आपण कुठल्या गोष्टी केल्या राज्य आणि केंद्र सरकारकडून आणून, या संदर्भातली खुली चर्चा शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 दुपारी 3 वाजता आग्र्याचं निमंत्रण. खुली चर्चा. स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी. आदरणीय संदीप नाईक, उमेदवार महाविकास आघाडी, बेलापूर विधानसभा. पुढे लिहिले माजी आमदार, ऐरोली विधानसभा, सन 2009 ते 2014. दुसरे पाहुणे आहेत आदरणीय मंदाताई म्हात्रे, उमेदवार महायुती, बेलापूर विधानसभा, माजी आमदार, बेलापूर विधानसभा, 2014 ते 19, 19 ते 24. ते सगळं निमंत्रण पत्रिका जाऊ द्या. या चर्चेत येऊन सांगा. नंबर 2, राज्य केंद्र सरकारकडून कोणते आणि कोणती कामं केली हे सुद्धा सांगा. कृपया मनपाची कामे सांगू नये असं कंसात मी मुद्दा म्हणलेले. ते येऊन आपल्या महानगरपालिकेचं सुशोभीकरण, रस्ता, फुटपाथ याच्यावरच चर्चा होईल. संदीप नाईकांच्या तर पत्रकामध्ये चित्रकला स्पर्धा घेतल्या म्हणून मला पहिल्यांदाच कळलं. आमदारांनी चित्रकला स्पर्धा ठीक आहे, म्हणजे केल्या तर केल्या, पण आमदाराची ही पण कामं असतात. विशेष सूचना लिहिली, उमेदवारांनी उमेदवाराचा प्रतिनिधी या चर्चेत पाठवू नये. बऱ्याचदा उमेदवारच येत नाही तुमच्या चर्चेत. चर्चेत वादग्रस्त इतक्या होते की उमेदवार कल्टी मारतो. आपण स्वतः यावे आणि येताना समर्थक यांना आणू नये, म्हणजे काय गडबड घोटाळा नको, नाही तर लफडी. आपण आणि आपला स्वीय सहाय्यक यांना फक्त सोबत आणायची परवानगी आहे. म्हणजे एकाला एक. नवी मुंबईकरांच्या हितासाठी आपण इतके करालच ही अपेक्षा. निमंत्रक गजानन काळे, उमेदवार, बेलापूर विधानसभा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कंसात लिहिलं, मी स्वतःही गेल्या 10 वर्षात मनसेकडून आम्ही कोणती कामे नवी मुंबईकरांसाठी केली त्याचा जोगा मांडणार आहे. म्हणजे आम्ही काय केलं हे आम्ही सांगणार आहोत. आणि 10 वर्ष यांना ॲज अ आमदार म्हणून दिले. त्यांनी सुद्धा, तुम्हाला सांगतो, दोघांचे पत्रक बघितलं. ते पत्रक आहे संदीप नाईक विकास आघाडीच्या पत्रकामध्ये पहिलं पत्र. वंदनीय बाळासाहेबांचा फोटोच नाही. वंदनीय दिवा पाटील साहेब तर लांबच राहिले, बहुधा त्यांचा काही त्यांच्याशी संबंध नसावा. शेवटी ते प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत, त्यामुळे त्यांनी दिवांचा फोटो टाकावा किंवा न टाकावा त्यांचा प्रश्न. हे आम्ही बोलल्यानंतर दुसरं पत्रक आले, मायबाप. लगेच वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आणि वंदनीय दिवांचा पण फोटो आले. आहे ना गंमत. अशा गमती जमती चालू आहेत बेलापूर विधानसभेत. मंदाताईंच्या पत्रकाची मोठी गंमत. मंदाताई म्हात्रे यांचा अल्पपरिचयमध्ये त्यांनी केलेली कामं त्या सांगतायत. दशक्रिया विधी शेडची उभारणी केली जात आहे. केली जात आहे, केलेली नाही, पूर्ण झालेली नाही. मला आमदाराचं काम माहीत नव्हतं दशक्रिया विधी शेड पण उभा करायचा असतो. उद्यानाचे सुशोभीकरण, सर्वांकरता ओपन जिम व लहान मुलांकरता खेळणीही बसवून दिली आहेत. आता हे आमदाराचं काम असं मला खरंच माहित नाही. सार्वजनिक ठिकाणी शौचालय व स्वच्छतागृह उभारली आहेत. वाशी ते बेलापूर या विभागात नागरिकांसाठी सोलर हायमास्ट व पथदिवे उभारणी तसेच CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मला कल्पना नाही ते काय असतं ते बाबा. काय अजून काय. नवी मुंबईकरांसाठी बटरफ्लाय गार्डन, ग्लो गार्डन हे मुळात महापालिकेने उभं केलंय. कामात सुरुवात केली आहे, पूर्ण झालेलं नाही. अजून काय. काय महाराष्ट्र भवनच्या भव्य वास्तूच्या उभारणी सुरुवात झाली आहे, पूर्ण झालेलं नाही. आदिवासी भवनचं तर तुम्हाला गंमत माहितीच आहे. सारसोळ येथे
सुविधायुक्त मच्छी मार्केटची उभारणी केली जात आहे, पूर्ण झालेलं नाही. ही काम आहेत. दुसरं कुठे गेलं? गायब केलं काय तुम्ही? संदीप नाईकांचं पत्र आहे. केलेली कामं काय आहेत? सक्षम पायाभूत नागरी सुविधांची निर्मिती. कुठली? कुणाचा पाया केलाय? तर स्वतःचा पाया उभारलाय. सार्वजनिक स्वच्छता मोहिमांचे आयोजन. भव्य चित्रकला स्पर्धेतून लाखो विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची रुजवात. आमदारांची कामं बघा 10 वर्ष. अजून काय? भव्य रक्तदान शिबिर. हे आमचे वॉर्ड अध्यक्ष कोणी घेत असतात? शाखा अध्यक्ष. दाखले वाटप. अजून काय? क्रीडा स्पर्धा आणि SSC सराव परीक्षा. 10 वर्षात एवढीच कामं केली त्यांनी डावीकडे. कुठली योजना आणली केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून, कुठल्या MPSC UPSCच्या मुलांसाठी केले, हॉस्टेल उभारले, कुठल्याही गोष्टी यांनी केलेल्या नाहीत. मात्र आम्हाला निवडून द्या. आणि 10 वर्षात आम्ही 600 कोटी रुपये सिडको सोडतधारकांचे कमी करून दिले. कामगारांचे 135 कोटी रुपये. भावे नाट्यगृहाची आम्ही दुरुस्ती करून घेतली. सायन पनवेल हायवेचं आम्ही केलं. 46 कोटीची आम्ही डाळ पकडून दिली. 15 कोटी रुपये आम्ही बिलांचं ऑडिट करून घेतलं. ही काम आहेत आमची. या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता आला. 2 गोष्टी. आमचा एक तर जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित केलाय. दुसरं बॉन्ड पेपरवरती मी लिहून दिलंय की मी निवडून आलो तर याच पक्षात राहणार आणि भविष्यातही मला तिकीट मिळाले नाही तरी मी याच पक्षात राहणार. आणि मी संदीप नाईकांना आवाहन केले की त्यांनी हे लिहून द्यावं बॉन्ड पेपरवरती की ते आता हा त्यांचा शेवटचा पक्ष असेल. आणि तिसरी गोष्ट, यांनी काय कामं केली याची जत्रा आता मी सांगितलेली आहे. अजूनही गंमत वाटते. स्वतः आपण प्रकल्पग्रस्तांमधून येता माझ्यासारख्या एक सर्वसामान्य चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्याला कळतं की आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही वाशी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला गेलो. आम्ही नेरूळ सेक्टर 10 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेलो. आम्ही तुर्भ्यात अण्णासाहेब पाटलांना अभिवादन करायला गेलो. आणि एकही पुतळा, साधा अर्धा पुतळा सुद्धा या नवी मुंबई शहरात वंदनीय दिवा पाटील साहेबांचा नाहीये. त्यासाठी आम्ही जासईला गेलो. पण या 4ही ठिकाणी नतमस्तक होण्याचं काम अजून 2ही आमदारांना लक्षात आलं नाही. का लक्षात आलं नाही ते त्यांना माहिती.